3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली गोष्ट म्हणजे ते बाईक चालवतात, तर बाईकवरून चालवता चालवता ते मोबाईलवर बोलतात, कोणाचाही कॉल येऊ देत. पहिली गोष्ट म्हणजे ती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा कायद्याने गुन्हा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि मोटरसायकल चालवताना जरा हळू, वाहतुकीचे सगळे नियम पाळा, एवढंच या निमित्ताने सांगणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पोट थोडंसं कमी करावं. तुमचं सगळं असं टिचकीवरच आहे का? तिसरी अपेक्षा म्हणजे कुठलं काम नाही झालं की खूप चिडचिड करतात, मग सगळ्यांवरती राग काढतात. तर हे तुमच्यावर पण? हां, इव्हन माझ्यावरती. 1.5 महिन्यात एवढा बदल? आता बोला. अपेक्षा म्हणजे म्हणायला गेलं तर सर, नाही आधी या अपेक्षेचं सांगा. अच्छा, या सगळ्यांवरती चिडचिड करतात, ते कधी कमी होणार आहे? होईल सर लवकरच. नाही तर परत पायपावर घेऊन जाणार. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. कुठलाही शब्द थोडा जरी वाकडा बोललो किंवा गेला तर लगेच राग येतो आणि चिडायची सुरुवात होते. ते बंद झालं पाहिजे. काय हो, कारण की तुम्ही वाकडं का बोलता? म्हणजे असं नाही की मी इथे बसलोय ना, थांब जरा, एवढं बोललं तरी पण तिला राग आलाच पाहिजे. काय हो, मग तिथे कोणी असेल, इव्हन तिच्या घरातले असतील किंवा माझ्या घरातले असतील किंवा मी असेल, छोट्या छोट्या कारणांवरून चिडतात, ते कमी केलं पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? हो. हां, तुम्ही इकडे बसूच नका ना, कशाला बसताय? ते बसेल. इकडे बसा. दुसरी अपेक्षा, आपल्या वयानुसार आपलं हेल्थ पण मेंटेन झाली पाहिजे सर. ती अपेक्षा. स्वतःबद्दल नाही, यांच्या अपेक्षा. ती बोलली ना माझ्याबद्दल. माझं झालं पाहिजे, झालंच पाहिजे ना. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी अपेक्षा हीच आहे सर की जेव्हा शॉपिंगला जातो ना, तेव्हा गेल्यानंतर मला कुठली जीन्स घ्यायची असेल ना, पूर्ण अर्धा तास तिला सिलेक्शनमध्ये घालवायचा आणि मला ती मनापासून आवडल्यानंतर तो बोलणार की 1200 रुपये आणि ही बोलणार की मला नको आहे. म्हणून मी जास्तीत जास्त हिच्याबरोबर कुठे शॉपिंगला वर जायचं टाळतो. एकतर जवळच्या दुकानात घे, फिक्स रेटवालं, ते बरं पडतं. ते बार्गेनिंगमध्ये जर हिच्याबरोबर गेलं कोण तर त्याची वाट लागेल. त्यांचं म्हणणं आहे बार्गेनिंग तुम्ही करताना त्याच्यामध्ये त्यांची फार अडचण होते, तर जरा बार्गेनिंग कमी करा, असं त्यांची अपेक्षा आहे. आणि अजून एक, तुम्ही 3 दिल्यात पण माझी 4थी आहे अपेक्षा की 6 वाजल्यापासून उठ नको बोलू बाबा. ॲटलिस्ट जर मी 12-1 वाजता झोपेन तर मग कामाच्या लोडनी मी 8-8:30ला उठलं तरी पण माझ्यासाठी थोडंसं झोप पूर्ण बेस्ट आहे. हीच अपेक्षा आहे की 6 वाजल्यापासून उठ. कारण की टाइमपासच तेवढे करतात. आई बरोबर नाचणार काय, बहिणीला उचलून काय घेणार. माझी आई लहानपणापासून करत आलो, तर मी आता मोठा झालो त्याच्यामध्ये टाइमपास जास्त असतो, त्यामुळे मी लवकर उठवते. बाबा तुला काय करायचं असेल 6 ते 8 नाच आणि 8 वाजता कामावर पोच.